चंदू मुकादम 20-20 मजुरांच्या 2 टोळक्यांचा मुकादम होता. यावर्षी अजिंठ्याच्या डोंगरात बाळमाता कन्नड घाटात पाऊस बरसलाच नाही. म्हणून ना धान ना चारा ना पाणी. म्हणून एक टोळकं ऊस कारखान्यात आणि दुसरं कापूस वेचणी आणि केळीचा पाडा पाडायला असं कामाला लावलं. सगळी कामं सुरळीत चालत असतानाच 2-3 महिने कसं गेलं काहीच कळालं नाही. मजुरांनाही कळालं नाही. सगळं आनंदी आनंद. केळीचा पाडा पाडणे, कापूस वेचणी, ऊस तोडणी यात पैसेही गाठीला राहिले. फेब्रुवारी सरायला आला. मजुरांना आता घराकडचे परतीचे वेध लागले. पण चंदूला वाटायचं गावाकडं उन्हाळ्याचे दिवस आहेत, काय काम नाही, त्यापेक्षा इकडंच थांबावं. गावाचा सीझन आवरावा म्हणजे आणखी कमाई होईल. मग परत बघू सावकाश, गाव कुठं पळून जातंय वे. आज त्याला गणा पवाराचं बोलावणं होतं म्हणून तो 2 मजूर माणसांना घेऊन पवाराच्या गडीकडे निघाला. पवारांची गडी म्हणजे लय मोठी आसामी. गणा पवारांचे वडील उन्मेष पवार कोकण कृषी विद्यापीठात शिक्षण घेऊन खानदेशात त्यांनी कोकणातल्या रायरी, हापूस सगळ्या आंब्यांची वाण आणून बागा लावल्या. नारळबाग तयार केल्या. पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून विदर्भातून संत्रा रोप आणून बागा लावल्या. उन्मेष पवार एक उत्कृष्ट शेतीतज्ञ होते, मात्र तितकेच रम व रमेचे दर्दी. याचा चंदू मुकादमास थांग पत्ताही नव्हता व त्यास त्याचे सोयरसुतकही नव्हतं. चंदू मुकादम गडीत आल्याबरोबर गणा पवार बाहेर गावास निघाला होता आणि तो गडबडीत होता. त्यांनी उभ्या उभ्याच बिंद्रा नायकिनीच्या माळ्यातला गहू कापून तुझ्याच ट्रकने घेऊन ये खाड्यावर असं सांगितलं. आणि मजुरीही हिशोब न करताच चंदूच्या हातात कोंबली. चंदूनही आगाऊ मजुरी मिळते हे बघितल्यावर, मालक उद्या दुपारपर्यंत कापणी करून घेतो, रात्रीला 1-2 वाजतील, पण चांद उगवला म्हणजे खळ्यात गहू वाहून टाकतो असं आश्वासन दिलं. परंतु जवळ उभ्या असलेला पवारांचा माणूस चाचपडत बोलू लागला, मालक उद्या रात्रीला नवमी आहे. तो थरथरत कानात कुजबुजत होता. तसं गणा पवार चंदू मुकादमास म्हणाला, तू असं कर, उद्या दिसला गहू काप, पण उद्या नवमीचं रात्रीला वाहणी नको करू, त्याऐवजी परवा दिसाला कर. चंदू काकुळतीनं म्हणाला, साहेब अव नवमी दशमी या सगळ्या तिथी आपणासारख्या तालेवर लोकांकरिता, आमच्यासारख्या हातावर पोट बाळगणाऱ्या माणसांना कसली आली नवमी आणि कसली आली दशमी. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसा 12 वाजेपर्यंत उन्हानं जीवाची कायली होईल व आग होते, मजूर कंटाळ करतात. आणि रातीला घडीचा चांद निघाला म्हणजे थंड वातावरणात टिपूर चांदण्यात कामही चांगलं होतं. म्हणून आज दिसाला 12पर्यंत कापू व रात्रीलाच वाहणी करू. सर ते शेवटी चंदू जुमानत नाही हे पाहिल्यावर गणा पवारानं का कू करत परवानगी दिली. परंतु परवानगी देताना हे सुद्धा सांगितलं, तुझा ट्रॅक्टर तेवढा मळ्याच्या बाजूला रस्त्यावरच उभा कर, मळ्यात नेऊन नको. गाडीच्या आत काचा चढवलेल्या मागील सीटवर बांगड्या किणकिणल्याचा चंदूस भास झाला आणि गाडी तिथून निघून गेली. चंदूच्या टोळक्यातील 10 जोडप्यांनी म्हणजे 20 मजुरांनी गणा पवाराच्या बिंद्रा नायकिनीच्या मळ्यात दुपारी 12पर्यंत कमरेपेक्षाही उंच वाढलेला गहू कापला. तरीही काही राहिलाच. ऊन वाढल्याबरोबर उरलेला रात्रीच कापू, मग वाहणी करू असं ठरवून बापे गडी गव्हाच्या पेंड्या बांधण्याकरिता पाडा पडलेल्या केळीच्या बागेत गेले व खोड चिरून दोऱ्या तयार केल्या व परतीला फिरले. मळ्यातलं वैभव पाहून त्यांचेही डोळे दिपले. केळीची बाग, संत्री, नारळ, आंब्याची बाग हे सगळं पाहून डोळे विस्पारत होते. पण का कुणास ठाऊक मळ्यात एक भेसूरता, भयांता भरली होती असं पुन्हा पुन्हा त्यांना जाणवत होतं.
त्याच रात्रीला 9 घडीचा चांद उगवल्यावर पुन्हा जायचं असल्यानं मजूर जेवण करून झोपले. रात्रीला 12 वाजता चंदू मुकादमानं सर्वांना उठवलं. चहा पिऊन सारी जण ट्रॅक्टरनं बिंद्रा नायकिनीच्या मळ्यात आली. तोवर पूर्वेला चंद्रकोर निघाली होती. दक्षिणेला सातपुड्याकडून उन्हाळ्यातही शीतल वारे जाणवत होते. ट्रॅक्टर स्वतः चालवत चंदूनं वाहतूक दूर पडेल म्हणून गणापवारानं नाही सांगितलं होतं, तरी पण मळ्यात गावाच्या शेतात घातलं. 10 बाया आणि 10 बापे एकूण 20 मजूर पटापट उड्या मारत शेतात उतरली व राहिलेला गहू कापू लागली. आणि चंदूनं ड्रायव्हर सीटवरच ताणून दिली. थंड वाऱ्यानं लगेच डोळं लागलं. निवांत वातावरणात गहू कापला जातोय. फक्त दरातीचा चर चर असा आवाज सारखा चालू आणि इकडं चंदूचं घोरणं चालू. तेवढ्यात अचानक चंदूला घुंगरू वाजल्याचा आवाज झाला. अर्धवट उठत त्याला वाटलं आपण घरातून निघायला 4 महिने होत आले, कारभारीने याद काढली असावी. असा विचार करत तो पुन्हा झोपला. तोच पुन्हा घुंगराचा आवाज. चंदूनं उठून अवतीभोवती बघितलं. त्याला गहू कापणाऱ्या मजुराव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. पुन्हा डोळे मिटले. काही वेळ स्तब्धतेत गेली. आता आपल्या हातावर कोणीतरी जोरानं ओरबडतंय असं चंदूला जाणवलं. तो तिरमिरीत उठला. आजूबाजूला त्याला कोणीच दिसेना. तेवढ्यात त्याला आपल्या दोन्ही हातांना गार गार जाणवू लागलं. त्याची नजर संधी प्रकाशात हातावर जाताच तो बिथरला. रक्त दिसताच कोणी ओरबडला असावं असं म्हणून तो मजुराकडे पाहू लागला. त्याला मजुरांपैकी कोणी केला असेल का अशी शंका आली, पण तो विचार त्यानं लगेच झटकला. तो खाली उतरायला लागला, पण पुन्हा अचानक त्यानं तो विचार पालटला. बसल्या बसल्या त्यानं मजूर मोजले तर 21 भरले. पुन्हा मोजले त्यावरही 21च. आपण तर 20च मजूर आणलेत, मग एक जास्त कसा? त्याचा थरकाप उडाला. त्याने शांतपणे बापे मोजले तर 10, मात्र बाया मोजल्या तर 11. त्याला कोडं उमगेना. मात्र काल आपण पवारास रात्रीचं नाव सांगितल्यावर त्याचा माणूस चाचपडत बोलला होता. कानात काहीतरी कुजबुजला होता. नवमी म्हणून काहीतरी बोलत होता. गणा पवारानंही आपणास आधी नाही सांगितलं, पण आपण ऐकत नाही हे पाहिल्यावर ट्रॅक्टर मळ्यात नेऊ नको असं बजावून सांगितलं. आपण मध्ये आणलं यातच काहीतरी गौडबंग आलाय. घुंगराचा आवाज, हाताला खरचटणं व आता एक मजूर जास्त. काहीही करून आपण ट्रॅक्टर मळ्यातून बाहेर काढला पाहिजे, पण मजुरांना घेऊनच. परंतु एक मजूर कोण आहे जो जास्तीचा आहे हे कसं ओळखावं? त्यानं सर्व बापयांना पेंड्या बांधण्याच्या निमित्तानं जवळ बोलावलं. कामात गुंग माणसं काकू करत जवळ आली. त्यानं हळूच झालेला प्रकार कथन केला व हात दाखवले. माणसंही घाबरली. चंदूनं त्यांना आपापल्या कारभारणींना गाठा व पेंड्या बांधण्याच्या निमित्त करत ट्रॅक्टरच्या जवळ आणा असं सर्वांना एकदाच सांगितलं. लगेच ट्रॅक्टर मळ्याबाहेर नेऊ. सर्व बापे लोकांनी आपापल्या कारभारणींना पेंड्याचं निमित्त सांगून जवळ बोलवलं. त्यामुळं झालं काय, एक जण एकटी राहिली. हळूहळू पेंड्या बांधण्याचं नाटक करीत मजूर ट्रॅक्टरकडं हळूहळू सरकू लागले. सर्वजण आवाक्यात येताच पटापट उड्या मारत ट्रॅक्टरवर जाऊन बसली. चंदूही तयारीतच होता. त्यानं ट्रॅक्टर सुरू करत धडाक्यात मळ्याबाहेर काढू लागला. तेवढ्यात ती बाई वाऱ्यासारखी सरकन ट्रॅक्टर जवळ आली. "आओ ड्रायव्हर पाहुणं, थांबा थांबा की, मला पण येऊ द्या ना, नाहीतर माझं गाणं तरी ऐकून जा" अशी ओरडू लागली. ट्रॅक्टर मळ्याबाहेर निघेपर्यंत ती ओरडतच होती. मुक्कामाच्या पालीवर आल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला. मात्र चंदू मुकादमास दरदरून घाम फुटला होता. तो ढोरासारखा हमसू लागला. तेवढ्यात ऊस तोडायला निघायची तयारी करत असलेलं त्याचं दुसरं टोळकंही
गर्दी करू लागली. कोणीतरी गोमूत्र आणून शिंपडलं, कोणी हळद आणून हातावर लावली, तर कोणी सर्वांना चहा पाजला. चहा प्यायल्यावर साऱ्यांना हायसं वाटलं. तोपर्यंत पूर्वेला फटफटू लागलं होतं. चंदू मुकादमानं रात्रीचा सारा प्रकार गडीवर जाऊन सांगावं असं ठरवलं आणि तुमचा राहिलेला गहू कुणाकडून पण कापून घ्या आणि पैसेही परत करू असं ठरवलं. दुपारचं जेवण करताच तो गडीवर निघाला. गडी सुमसाम होती. बराच आत गेल्यावर ओसरी लागली. ती ओलांडताच दिवाणखान्यात झुल्यावर एक सुंदर स्त्री हळुवारपणे झुलत होती. साधारण तिशीच्या घरात. चंदूला पाहिल्याबरोबर कोण हवाय असं म्हणून बसल्या बसल्या झुल्यावरनंच दरडावून विचारलं. चंदूनं, मी मुकादम, मालकांना भेटायचं आहे म्हणून आलो इथवर. अरे मालक तर कालच नाशिकला गेलाय. का, काय काम होतं? चंदूला एकदम आठवलं की काल आपण आलो तेव्हा पवार बाहेर गावात जात होते. मग ही बाया नक्कीच पवाराची कारभारी नसावी. बाईकडं सांगावं की नाही या द्विधा अवस्थेत असतानाच, बस मी चहा करते असं म्हणून बाईनं सांगितलं. मग जरा चंदूस हिंमत आली. त्यानं चहाच नकार देत मालकिनीच्या पायाला बिलगण्याकरिता पुढे झुकणार तोच बाई विजेच्या चपळाईनं मागं सरकली. चंदूला पाय दिसलेच नाही. काय सांगायचंय ते मोकळं बोल, मी मालक आल्यावर तुझा निरोप देते. मग चंदूनं रात्रीचा सारा प्रकार कथन करत कसा निसटलो ते कथन केलं व पैसे परत करू लागला. तितक्यात ऊसाचा टाकत पाठमोरी होत, बाबा कशाचा निसटला उलटला, अरे अडकलास. भोग आहे हे, भोग भोगावेच लागणार, भोगल्याशिवाय सुटका नाही. हे ऐकल्याबरोबरच चंदू आणखीनच घाबरला. त्याला दरदरून घाम फुटला. एका कोपऱ्यात बसण्याची खूण करत झुला झुलवत बाई बोलू लागली. तुम्हाला मालकांनी नाही सांगितलं तरी तुम्ही नवमीच्या रात्रीलाच गेला व पुन्हा मळ्यात ट्रॅक्टर नेला. ही महा चूक केली तुम्ही. गाणं ऐकून जा असं म्हणत होती का? हो, तीच बिंद्रा नायकीन. आता तुला सविस्तरच सांगते. आमचं मालक गणा पवाराचे वडील, आमचे श्वशूर उन्मेष पवार, त्या काळी खानदेशातील एक बंडप्रस्थ, सुंदरता ऐश्वर देवानं भरभरून दिलेलं, पण बाईलवेडा. त्यावेळी मळ्यातून रामलीला करण्याचा एक फड गावात आला. त्यात ही बिंद्रा एक नर्तकी होती, नितांत लावण्य सुंदरी, आवाजही तसाच स्वर्गीय लाभलेला. हिला पाहिल्याबरोबरच आमचे सासरे देहभान हरपले व तिची मागणी घालू लागले हव्या त्या किमतीत. परंतु ही कलाकार मंडळी जातिवंत खानदानी. आम्ही कला विकतो, अदा विकतो, संगीतानं मन रिजवतो, पण इबरत नाही असं म्हणून स्पष्ट शब्दात बिंद्रावतीच्या बापानं नकार दिला. नकार ऐकण्याची सवय नसलेल्या त्या पवारास तो आपल्या पौरुषवताचा अपमान वाटला. त्याच रात्रीला ड्रायव्हरला साथीला घेऊन सर्वाचा फडशा पाडून पवारांनी बिंद्रा नायकिनीला पालीवरनं मळ्यात पळवलं. रानात वाघरानं हिरणी फाडावी तशी बिंद्राची इबरत नासवली. त्यावेळेस बिंद्रा मंदिरेनं धुंद पवारास गुंगारा देत निसटलीही, पण ड्रायव्हरनं पुन्हा शिताफीनं पकडून तिला पवाराच्या हवाली केली. म्हणून इबरत आणि कुटुंब गेल्यावर विहिरीत उडी मारण्या अगोदर तिनं आक्रंद देऊन सांगितलं, उन्मेष पवार, आजची नवमी लक्षात ठेव व हेही लक्षात ठेव की यापुढे या मळ्यात जो कोणी ड्रायव्हर येईल तो परत जाणार नाही. असं म्हणून तिनं विहिरीत उडी घेतली. 1 महिना सासरे गावाकडं फिरकलेच नाही, पण हळूहळू सर्व शांत झाल्यावर आले. तोवर ड्रायव्हर अपघातानं माळ्यातच मेला होता. पुढे
उन्मेष पवार कोल्हापूरवरून आलेल्या बरखा नावाच्या नर्तकीच्या नादी लागला व तिथेच काही महिने घालवले. कालांतराने तिच्या सांगण्यावरूनच तिला मळ्यात घेऊन आला. 3 दिवसांनी नवमी आली. बरकाची बिंद्रा झाली व त्या रात्रीलाच मद्यधुंद अवस्थेत नाचून नाचून पवारास गठवलं. लोकांना पवार झटक्यानं गेला असंच वाटलं. आजपर्यंत मळ्यात कोण ड्रायव्हर ट्रॅक्टर घालत नाही आणि तू घातलास. आता तुझी सुटका नाही. हे शेवटचं वाक्य चंदूनं ऐकलं. त्याला असं वाटलं की हे कोणतरी वेगळंच बोलतंय. ती बाई पुन्हा शांत झाली व चंदूला धीर देत म्हणाली, बर ठीक आहे, मालक आल्यावर कानावर टाकते, तू या आता. चंदू 4 वाजता पालावर आला. त्याला राहून राहून शेवटचं वाक्य आठवू लागलं. तो थोडा झोपला. ही वार्ता सर्व गावात पसरली. 5ला गणापावार परत आल्यावर त्यांना हे कळल्यावर त्याने लगेच माणसाला चंदूला बोलवायला पाठवलं. चंदू गडीवर जाताच ओसरीवर गणापावार बसलेला दिसला. चंदू खाली बसला. गणापावारानं घरात आवाज देत चहा मागवला. चहा घेऊन मालकीन आली. चंदूनं पाहिलं. मालक, या मालकीन बाई. पवार हो म्हणताच, मग मी दुपारी येऊन भेटलं त्या कोण? अरे दुपारी गडी तर बंद होती. परवा तुझ्यासमोर तर नाही का गेलो आम्ही. चंदूला परवा काचा चढवलेल्या गाडीत बांगड्या किणकिणल्याचा आवाज आठवला. मग दुपारच्या बाई पाया पडताना झटकन मागे सरकल्या ते त्याला आठवलं. पाठमोरो होऊन बोललेलं शेवटचं वाक्य आठवलं व त्याची खात्री झाली की दुपारी गडीत असलेली बाई बिंद्रा नायकीनच होती. आता चंदू मुकादमास. सर्व गडी गरगर फिरते व आपल्या अंगावर कोसळली असं वाटू लागलं. तो जोरजोरानं ओरडू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रक चंदू मुकदमाचं प्रेत घेऊन अजिंठ्याचं डोंगर चढून त्याच्या गावात शिरला.